नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर असेच मजेत राहा आणि आमचे येणारे व्हिडिओज बघत राहा. मी अश्विनी बरोडेकर सावंत आणि मी अर्चना बरोडेकर सावंत. तुमचं स्वागत करतो एक नवीन अशा ब्लॉगमध्ये. आज आहे रक्षाबंधन आणि आम्ही रक्षाबंधनचा ब्लॉग शूट करत आहोत. तर चला बघूया आपण कसं रक्षाबंधन. हो, आणि त्यासाठी आम्ही आलेलो आहोत मम्मीकडे आणि त्यानंतर ताईच्या घरी जाऊन ऋतूचं रक्षाबंधन करणार आहोत. तर ते सगळी तुम्हाला दाखवतो. तर चला पहिले आता आमच्या भावाचं म्हणजे बंटीचं म्हणजेच गौरवचं आपण बघूया आणि मग पुढे बघूया ऋतूचं रक्षाबंधन. चला. इथे तुम्हाला पप्पा आता रक्षाबंधनासाठी बसलेले दिसतात, पण आत्या कुठेच नाही आहेत. तर त्याचं कारण पण तसंच आहे की आमच्या आत्या खूप लांब लांब राहतात, काही गावाला किंवा काही एक पुण्याला वगैरे असं आहे. तर मग त्या आत्यांच्या राख्या त्या कुरिअर थ्रू किंवा पोस्टा थ्रू पाठवतात पप्पांसाठी. तर मग ती राखी लग्न होईपर्यंत किंवा माऊ होईपर्यंत मी किंवा अर्चू बांधायचो पप्पांना. बंटीसाठी पण पाठवते आत्या राखी. तर मग माऊ झाल्यापासून तो आमचा मान माऊने घेतलेला आहे. तर माऊ पप्पांना राखी बांधते दरवर्षी आणि आत्याची राखी पप्पांना बांधते दरवर्षी आणि बंटीला बांधते. तर आता तेच तिचं सुरू आहे. बघा किती एक्सायटेड आहे ती आबांना राखी बांधण्यासाठी. तुम्ही आमच्या आधीच्या व्लॉगमध्ये बघितलं असेलच की आम्ही अर्चू आणि मी आमच्या चुलत भाऊ राजूदादाला पण रक्षाबंधन करतो आणि वैशूताई म्हणजे त्याची सख्खी बहीण बंटीला सुद्धा रक्षाबंधन करते. तर आम्ही असं पहिल्यापासून ठरवलंच आहे की रक्षाबंधनाला आम्ही सगळे दादाच्या घरी जेवायला जाणार आणि भाऊबीजेला दादाची पूर्ण फॅमिली आमच्या घरी जेवायला येणार. तर त्या रूढी परंपरेनुसार आज आम्ही सगळेजण दादाच्या घरी जेवायला होतो. दादाच्या घरी जेवायच्या आधी आम्ही म्हटलं की ऋतूचं रक्षाबंधन करून घेऊया, कारण शीतल ऋतूला घेऊन तिच्या माहेरी रक्षाबंधनासाठी गेलेली होती.
आणि ह्या दोघींना पण रक्षाबंधन करायचं होतं, म्हणून मग तिला आम्ही थोड्या वेळासाठी बोलवून घेतलेलं रिटर्न. पण ऋतू कसं आम्हाला सगळ्यांना ओळखतो, पण अचानक दादाकडे एवढे लोक बघितल्यानंतर पॅनिक नको व्हायला म्हणून आम्ही ठरवलं की आधी माझ्या घरी म्हणजे अश्विनीच्या घरी रक्षाबंधन करून घेऊया लहान मुलांचं, आणि त्यानंतर मग सगळे मिळून दादाच्या घरी जेवायला जाऊया. तर तेच इथे लहान मुलांचं रक्षाबंधन चालू आहे. मी आणि दादा एकाच सोसायटीमध्ये राहतो, त्यामुळे ह्या इथलं रक्षाबंधन झाल्यानंतर आम्ही लगेच वर जेवायला जाणार होतो. माऊची ऋतूसोबत खूप जास्त अटॅचमेंट आहे, त्यामुळे त्यांनी ऋतूसाठी एक छानपैकी ग्रीटिंग बनवलेलं आहे. ॲक्च्युली DIY केलेलं. घरी असाच एक कार्टन होता, त्याच्यावरती तिने त्याच्यासाठी ग्रीटिंग बनवलं आणि ग्रीटिंगमध्ये होतं देखावा, आणि त्यातलं ऋतूला काही कळत नव्हतं, ती गोष्ट वेगळी, पण यामधून त्या दोघांचं एकमेकांसाठीचा बॉन्ड दिसला. आणि असंच नाही की म्हणजे तिने निस्वार्थी भावनेने त्या ग्रीटिंगवरती तिचं आणि चिंगीचं दोघींचं नाव लिहिलं, म्हणजे ऋतूला वाटलं पाहिजे की त्या दोघींनी मिळून त्याला ते गिफ्ट दिलं आहे. तर असं या तिघं भावा बहिणींचं नातं आहे, म्हणजे खूप मनापासून आम्ही ॲडमायर करतो. आणि त्यानंतर मग आम्ही वरती दादाकडे रक्षाबंधनासाठी गेलो.
अशा रीतीने आम्ही आमचा रक्षाबंधनाचा दिवस खूप एन्जॉय केला. खूप दिवसांनी सगळे भाऊ बहीण एकत्र भेटलो, त्यामुळे खूप मजा आली. आणि रक्षाबंधन वगैरे झाल्यानंतर मस्तपैकी फोटो सेशन केलं, छान छान फोटो काढले. मला माहिती आहे आम्ही जास्त फ्रिक्वेंटली व्हिडिओ टाकू नाही शकत आहोत, कारण ऑफिस, मुलांची शाळा त्यामध्येच थोडे बिझी होऊन जातो. पण तरी पण त्यातल्या त्यात वेळ काढून एकत्र भेटतो, छान छान मेमरीज क्रिएट करतो आणि त्या तुमच्यापर्यंत पोचवतो. असेच जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.